नागपूरमध्ये 20 वर्षीय रेडिओ जॉकीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय। आरजे शुभम केचेचा शो दरम्यान ब्रेकमध्ये मृत्यू झालाय। शुभम रेडिओ मिर्चीमध्ये हॅलो नागपूर नावाचा शो करायचा। आज सकाळी लाईव्ह शोच्या ब्रेकमध्ये शुभम शौचालयाला गेलेला होता आणि तिथून परतल्यावर त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय। शुभम 1.5 महिन्यापासून आजारी होता। तरुण शुभमच्या मृत्यूनं हळहळ व्यक्त केली जाते। 9 बजे ड्यूटी पे आया तो देखा तो सर टॉयलेट में थे 9 बजे के पहले से। तो 15-20 मिनट के बाद में वो बाहर निकले। तो बाहर निकलने के बाद में अपने सर पे और पे पानी मार के आए थे वो। तो बाहर आए और चिल्लाने लगे, यानी कि हाथ को पकड़ के हाथ लगा के तो ऐसे चिल्लाने लगे। तो उसके बाद में उन्होंने मेरे को बोला, भाई बोले मेरे को जल्दी हॉस्पिटल लेके चल बोले। तो उसके बाद में मैंने जो उनकी बॉस है उनको फ़ोन लगाया। उनको फ़ोन लगाने के बाद में तुरंत हम उनको हॉस्पिटल लेके गए, हाईटेक करके सदर वाला। तो उन्होंने बोला कि अब लेट हो गए बोले। उन्होंने डायरेक्ट ही बोल दिया कि वो चले गए करके। आरजे शुभम इकलौता एक ऐसा बंदा था जिसने इतनी कम एज ग्रुप में इतने बड़े अचीवमेंट को, आरजे रेडियो जॉकी का जो अचीवमेंट है उसे हासिल किया था। मेरा जूनियर था, अच्छा दोस्त था। उसका एक ड्रीम था कि उसे रेडियो जॉकी बनना है, तो उसके लिए स्ट्रगल भी किया उसने। रेडियो मिर्ची में इंटर्नशिप किया उसने। बंदे का नाम इतने कम टाइम पे उसने जो चमकाया हुआ था, मार्केट में सब उसको एक अच्छे नाम से जानते थे, अच्छे रेडियो जॉकी के नाम से जानते थे। बहुत अच्छी एंकरिंग करता था वो। ऑल ऑफ सडन ये कैसे हुआ, ये कुछ भी नहीं समझ में आया। तर तरुण वयातच हार्ट अटॅक येण्याची कारणं काय आहेत पाहूयात हृदयविकार तज्ञ डॉक्टर शंकर खोब्रागडे यांच्याकडून। कारण असं आहे की वयाचा त्याचा काही संबंध नाही आहे। कारण मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये 18 वर्षाच्या मुलाला सुद्धा हृदयरोग होतो आणि हार्ट अटॅक येऊ शकतो। कारण त्याच्या रक्तवाहिन्या त्याला जेनेटिक्स खराब असतील, कोलेस्ट्रॉल वाढलं असेल, टेन्शन असेल, एन्झायटी असेल, असे बरेचसे म्हणजे एकच कारण नाही राहत। म्हणजे वयाचा त्याचा काही संबंध नाही आहे। हे त्याला त्याचे शरीर कसं, म्हणजे त्याच्या रक्तवाहिन्या कशा होत्या। तर मॅन इज नोन बाय द करोनरी हाऊ ही किप्स, म्हणजे त्या माणसाच्या करोनरी आर्टरी कशा आहेत हे आपल्याला बाहेरून सांगणं कठीण आहे। त्याची जीवनशैली कशी आहे, तो स्मोकर होता का, स्मोकिंग करत होता का, तो हार्ट अटॅक येऊ नये यासाठी खबरदारी अशी आहे की जसं आपण प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी डॉक्टरकडे जाणे, प्रत्येक बर्थडेच्या दिवशी, वाढदिवसाच्या दिवशी डॉक्टरकडे जाऊन आपली तपासणी करून घेणे। म्हणजे त्यांचा ईसीजी कसा आहे, कोलेस्ट्रॉल कसा आहे, हार्ट रेट किती आहे। जर तुमचा हार्ट रेट, रेस्टिंग हार्ट रेट जर 100 असेल, 100च्या वर असेल तर त्या पेशंटला लवकर हार्ट अटॅक येतो। तर हृदयविकार कशा पद्धतीने टाळता येऊ शकतो पाहूयात। आहार स्वस्थ ठेवा। आहारात चरबीयुक्त पदार्थ टाळावेत। जेवणात मिठाचं प्रमाण कमी असावं। फायबर, जटिल कर्बोदकं उच्च मात्रेत असावेत। वजन जास्त असणाऱ्यांनी वजन कमी करावं। हृदयविकार टाळण्यासाठी रोज व्यायाम करण्याची गरज आहे। मधुमेह, रक्तदाब असणाऱ्यांनी औषधं नियमित घ्यावीत।